तर मग पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आई माऊली स्पोर्ट्स नागले टीमला आपण पाहिलं ना तर मग त्यांच्याकडे बॉलिंग चांगली आहे, बॅटिंग देखील चांगली आहे, परंतु खेळ कोण चांगला करेल. KBM ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं आकर्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आकर्षित ट्रॉफीज, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीरसाठी आपण बघितला तर हे ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे कूलर्स पाहतोय आपण. मालिकावीरासाठी सायकलची स्पॉन्सर्स केली आपण बघितलं तर प्रवीणदादा वाडांग यांच्या माध्यमातून कूलर स्पॉन्सर्स केले. त्या स्पर्धेला आपण पाहिले शिवाजी रेड्डी यांच्या माध्यमातून. त्याचनंतर आपण बघितलं तर मग शूज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅनसाठी सुद्धा आपण बघितलं तर मग जे शूज स्पॉन्सर्स केले. त्याचनंतर एक आकर्षित सरप्राईज देखील आहे, ते सुद्धा देणार आहोत. आणि मग शेवटचा दिवस कोण विसरणार, रविवारचा दिवस सुपर 7मध्ये क्वालिफाईड होणारे संघ आणि खेळणारे संघांसाठी आपण बघितलं तर मग जे सातिवली ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण बघितलं तर जेवणाची व्यवस्था देखील आहे. आणि प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक वर्षी मात्र आपण पाहिलं तर ही खासियत असते KBM ट्रॉफीची. चला मॅचला होते सुरुवात. तुषार चौधरी बॉलिंग ट्रॅकवर, समोर नितेश. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धोकादायक. आणि हा पहिला चेंडूवर पहिला मोठा धक्का. इथे पाहतोय आपण फलंदाज नितेश रनआउटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर बाद. विकेटचं पतन, गॉन. Hello. Yes, decision is out. New batsman. दर्शन. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर पहिला फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालंय रनआउटच्या स्वरूपात. आणि सुरुवात आपण पाहिली तर थोडीशी धोकादायक आपल्याला जर पाहायला मिळाली. दर्शन न्यू बॅटर मैदानात झाले, परंतु तुषार बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रनअप मध्ये बिघाड. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग आपल्या रनअपवर सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. लाफ केलाय, हवेत आहे, फिल्डर मात्र ड्रॉप. कुंदन आउटफील्ड मध्ये आपण बघितलं तर सर्वोत्तम खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून झालेली चुकी. प्रवीण सापटे नावाचा व्हेरी डेंजरस मॅन, त्याला जीवनदान दिलं इथे या बॉलवर. आणि कुठेतरी चूक झाली एक आउटफील्ड मध्ये. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील इथून. टीमच्या टोटल मध्ये भर पडेल. टीमची टोटल 2च्या घरामध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने फिल्डर आहेत कुंदन. आता चुकी नाही करणार तिकडे, जी चुकी यापूर्वी झाली होती. चुकी यावेळेला मात्र सुधारली आणि दुसरा मोठा झटका मात्र पाणखंडा संघाला या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. विकेटचं पतन.
थँक्यू डीजे. दोन लवकरच मी तर म्हणेन मोठे झटके. प्रवीण आणि नितेश परतलेत. मैदानाच्या आतमध्ये दर्शन आहेत, परंतु दर्शनाला चांगलं दर्शन घडवावं लागेल. ज्या वेळेला आपण बघितलं की प्रवीण ज्याने नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅचमध्ये ती चांगली कामगिरी त्यांना टिकवता आली नाही आहे. आणि मग हे चित्र थोडंसं खराब दिसतंय पानखंडा संघासाठी. आता या चित्राला मात्र दुरुस्त करायचं असेल तर मग चांगला मात्र आता इथून ग्राफ उभा करावा लागेल, चांगला आर्टिस्ट बनावं लागेल. एखादं चित्र बिघडते तेव्हा मग आर्टिस्ट मात्र त्या चित्राला अगदी व्यवस्थितरित्या आकारसुद्धा देऊ शकतोय, पण ते बॅटर आकार देतील का? आकाश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी बॅटच्या टो एंडवर लागलेला चेंडू शॉर्ट सिली मिड ऑन म्हणजे शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये म्हणू शकतो तिथे गेला होता. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 3 धावा फलकावर. विश्लेषण करायचं झालं तर आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि उद्याचा दिवस तर अतिशय रंगतदार पाहायला मिळेल आपल्याला या मैदानावर. उद्याच्या दिवसामध्ये 100 बडकर 1 आणि आपण बघितलं तर टफेस्ट टीम आहेत. पहिलाच मुकाबला आपण बघितलं तर आपण एक क्लोज इन्काउंटर आपण पाहणार आहोत, बिग इन्काउंटर. कारण की पिरबाव पापडे आणि आय ग्रुप भाटपाडा. पहिला दिवस उद्याचा नक्कीच उद्याचा दिवस म्हणजे पहिला मॅच तो रंगतदार देखील पाहायला मिळाला आपल्याला, परंतु आजच्या दिवसाकडे आपण सुद्धा पाहणार आहोत. दर्शन या वेळेला ऑन साईडला खेळला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला. एक धाव मिळाली, वेगाने मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिळू शकतो. यस डेफिनेटली दुसरी धाव देखील मिळते, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं थोडीशी गफलत झाली आहे, त्याचा प्रत्यय देखील पाहायला मिळाला. टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे. फलकावर पाहतोय आपण 5 धावा. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा चेंडू दर्शन फेस करतायत. हा चेंडू पाहिला आपण तर अगदी लेग स्टंपच्या जवळ पिचिंग आहे, पडल्यानंतर देखील लेग स्टंपच्या बाहेर वळतोय आणि मग पंच म्हणतायत की हा वाईट आहे. कुठेतरी आत्ता थोडं नियंत्रण मात्र चुकलंय, परंतु षटक आत्तापर्यंत चांगलं देखील राहिलं आहे तुषार चौधरी या गोलंदाजाचं, आणखी त्यांनी चांगले विकेट मिळवून दिलेत. सरळ खेळीला फटका आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने स्लो झालाय, मात्र एक धाव मिळेल. या फटक्यावर एका धावेने टीमच्या टोटलमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल पोचली गेली 7 या आकड्यावर. या 7 धावा करत असताना 2 मौल्यवान गडी मात्र गमावलेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये दर्शन आहेत आणि आकाश आहेत. हे 2 खेळाडू काय करतील, कशा प्रकारचा खेळ मात्र पुढे चालवतील पाहणार आहोत प्रत्यक्षात. तत्पूर्वी आपण जाऊया, कुठेही जाऊ नका, नक्कीच डीजे कडे गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये कमबॅक करूया. थँक्यू डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 7वं वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी आपण पाहिलं तर एक उत्तुंग अशी स्पर्धा म्हणजेच केंद्रबिंदू बनलेली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सगळ्यांचं लक्ष केंद्रित करणारी स्पर्धा म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक केबीएम ट्रॉफी 2025. यावेळेला पाहिलं आपण तर दुसऱ्या षटकामध्ये आलेला गोलंदाज आपण पाहिला तर या वेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकते. फिल्डिंग चांगली झाली होती, परंतु 2 धावा तितकाच वेगाने कंप्लीट केल्या चिताच्या चपळाईने. तेच दौड मात्र लगावली या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि 2 धावा पूर्ण केल्या. कुणाल बॉलिंग ट्रॅकवर आहेत दुसऱ्या षटकामध्ये आणि हे षटक कदाचित मी तर म्हणेन की दुधारी तलवार बनू शकतंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. इथे 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 विकेट मिळेल आणि डेफिनेटली अतिरिक्त बाउन्स घेणारा चेंडू होता. बॅटची वरची कडा होती विकेट किपरच्या हातामध्ये. झेल मात्र सापडली. आता संघ फसला आहे अडचणीमध्ये. तिसरा मोठा धक्का पानखंड स्पोर्ट्स बी संघाला.
भाऊ काय झालं तर संच्या आतमध्ये आता थोडीशी अडचणीमध्ये दिसतीये पानखंड स्पोर्ट्स टीम, परंतु अडचणीमध्ये सापडल्यानंतर त्यांना मार्गही देखील शोधावा लागेल. संतोष आल्यानंतर मोठा फटका एक्झिक्यूट करत होते. कुंदन आहे तिथे चांगला कॅच त्यांचा देखील पाहायला मिळालाय आणि इथे मात्र आपण पाहिले विकेटचं पतन. ज्या पाऊल वाटेने आले हे संतोष मात्र त्याच पाऊल वाटेने परतले देखील. विकेट क्रमांक 4 धक्का मात्र महत्वाचा आणि या धक्क्याला मात्र आपण पाहिलं तर नक्कीच सावरता आलं नाही. या टीमची टोटल आहे 9 धावा. माझे काले कोंबडेचा पिलालेला माझे काले कोंबडेचा पिलालेला याचे काले कोंबडेचा पिला नीला याचे काले कोंबडेचा पिला नीला थँक्यू डीजे सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. KBM ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. इथे जवळजवळ विकेटची पडझड मात्र आपल्याला दिसून आलेली आहे. 2 चेंडूवर 2 मोठे विकेट आणि कदाचित इथे विकेट ची हॅट्रिक्स पूर्ण होऊ शकते. तेसरा चेंडू पाहायला मिळाला. कल्पेश टोकरे नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावर आलाय. टीमची टोटल थांबलेली आहे. पानखंडा संघाला तर मी तर म्हणेन 3 षटकामध्ये कमीत कमी 30 नाही तर मग 25-26 धावा तरी शोधाव्या लागतील. त्या शोधल्या जातात तर मग इथे फाईट करू शकताय तुम्ही. जर तुम्ही 20च्या मध्ये जर टोटल ठेवतायत ना तर मग कुठेतरी मग कमी पडतायत. मंचावर आगमन होत आहे नक्कीच आमचे पाहुणे आदरणीय विलासदादा वाडान मनपूर्वक स्वागत असेल. डेफिनेटली जसा उल्लेख करायचा झाला मग एकच वादा आणि आमचा विलासदादा नक्कीच आला रे आला. विलासदादा आला. दादा स्वागत असेल आपल्याही देखील. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय हवेत आहे परंतु फील्ड तिथे होते. चांगला झेल कंप्लीट केलाय. विकेट मिळेल. 5वा धक्का पानखंड टीमला फसले आता अडचणीमध्ये. इथून आपण पाहिलं तर मग विकेटची पडझड आणि निकेट विकेटचं पतन मात्र होत असताना ते मात्र चित्र काही बदलत नाहीये. धावसंख्या स्थिर फलकावर 9 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. लग्न ते नाचाया आल्या होत्या पुरी चल रे जाऊ तिची नाचू हरी हरी तुरीवाले नाचून आलो आम्ही पोरी तुरीवाले वाजवत होते कसे भारी मला विचारता करता नाता आयो न्यू बॅटर गुरु मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी राईटी आहेत कारण की लेफ्टी स्ट्राईक एनकडे आहेत. आकाश शेवटचं षटक असेल. गोलंदाज यज्ञेशच्या हातामध्ये. पानखंड संघाकडून चांगली बॅटिंग अपेक्षित होती. कुठेतरी खराब परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळालाय. या षटकामध्ये कशाही मी तर म्हणेन 10 ते 15 धावा जोडाव्यात लागतील तर तुम्हाला फायटिंग टोटल मिळेल. परंतु ते चित्र सध्या तरी होण्यापासून लांब. फटका खेळलाय गॅप मध्ये. फिल्डर आहे तिकडे लांब राहिले थोडे. धाव एक मिळाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहतोय आपण. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा कदाचित आपण पाहिलं तर इथून पानखंडा संघ आता ज्या स्थितीमध्ये सापडलेला आहे ना तिथे एक चांगल्या इनिंगची गरज आहे. जी चांगली इनिंग म्हणजेच जवळजवळ कमी चेंडूमध्ये जास्त धाव्यांची पेश करावी लागेल. यज्ञाच्या विरोधात अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो ही पूर्ण. आता डबल ही लाईफ लाईन मी तर म्हणेन की ही लाईफ लाईन आहे ना सुरुवातीच्या षटकामध्ये शोधायला हवी होती. कारण की जर सुरुवातीला असं तुम्ही खेळ केला असता तर नंतर मग तुम्हाला संधी मिळाली असती. पण सुरुवातीला जास्त घाई झाली आणि त्याचं नुकसान देखील होताना पाहायला मिळालं. यावेळेला आकाश चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे कुंदन. पुन्हा एकदा 2 धावा. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये जवळजवळ 6 धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण पाहिलं तर टीमची टोटल पुढे पोहोचली गेली आहे 15च्या घरामध्ये.
दिनेश दादांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. मॅनेजमेंट नक्कीच आपण पाहिलं या स्पर्धेचं त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते इथे दाखल झालेत. आडव्या बॅटने कडेला फटका. फिल्डिंग चांगली यावेळेला, परंतु तो थोडासा खराब आला आणि एक धाव मात्र जरूर मिळते. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 16 धावा षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत 4. म्हणजे आता आपण पाहिले तर उर्वरित राहिलेले फक्त 2 चेंडू. 2 चेंडूमध्ये 2 मोठे बिग हिट येतील का? जरा पुढील 2 कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. साई श्रद्धा सागपाडा टीमचे कर्णधार या आणि गावदेवी स्पोर्ट जांभूलपाडा संघाचे संघनायक असतील म्हणजे दीपचेश असतील एका बाजूने. चांगला फटका, परंतु फिल्डर आहे तिकडे. कॅच पकडलाय. विकेट डाऊन. वातावरण टाईट त्याच काम लई वाईट. आले गेले भरपूर, आले गेले भरपूर. नका समजू हो कमजोर न त्याचा विषयी जागेवर. नका समजू हो थँक्यू कमजोर. विजय. शेवटचा चेंडू अशा आणि खेळण्यासाठी न्यू बॅटर दाखल झालेत. गुरु स्ट्राईक एंडकडे आहे. ड्राईव्ह केला जातोय इथे आपण बघितलं तर मग धाव मिळेल. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय आणि पूर्ण देखील होईल. तिसरी धाव मिळेल का? नाही. फलंदाज बाद. 18 धावा फलकावर लागल्या गेल्यात आणि 19 धाव्यांचं लक्ष असेल. टॉसची वेळ झाली. त्याला कर्णधारांना विनंती करतो की पण टॉस बॉक्स मध्ये या. तिथे जवळजवळ साई श्रद्धा सागपाडा संघ असेल आणि त्यांच्या समवेत आपण बघितलं तर मग आई गावदेवी स्पोर्ट जांभूलपाडा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हे 2 संघ तत्पूर्वी घेऊन छोटासा डीजे ब्रेक. डीजेला संधी देवा गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू. टॉसची वेळ झालेली आहे. टॉस करण्यासाठी विनंती करेन मी राजू दादांना. या राजू दादा. विलास दादा आपण या. मग विलास दादा नक्कीच मला ते राजू दादा येत आहेत. राजू दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉसची ओळख करून दिली जाईल. एका बाजूने हेड आहे, दुसऱ्या बाजूने टेल आहे. कॉल कोण देत आहे ठरवा आपसमध्ये. जांभूलपाडा टीम कडून कॉल येतोय. छापा म्हणजेच हेड, परंतु काय येतोय टेल म्हणजे काटा आलाय म्हणजे सागपाडा. दादा आपण शुभेच्छा द्या कर्णधारांना. सागपाडा टीम टॉस जिंकलाय, काय निवडाल? फलंदाजी. शुभेच्छा तुम्हाला. बेस्ट ऑफ लक.
तुम्हाला सुद्धा शुभेच्छा बेस्ट ऑफ लक, कारण की मॅचला होते सुरुवात. चला जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये. इतकेच धावांचा पाठलाग मात्र तिथे केला जातोय. सज्ज आहेत विजयजी भोये. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर तेज तरार होता, पायांना फॉलो करणारा हा बॉल या ठिकाणी आपण पाहिला. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच झेल मात्र त्या ठिकाणी पकडला गेलाय. फलंदाज देखील फेल होईल. पहिली विकेट डाऊन झाली या ठिकाणी आपण पाहिले तर आई माऊली नागले टीमशी झेलच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल या ठिकाणी फलंदाज महेश जाधवला. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला दिनेश दुमाडा. लक्ष आहे 19 धावांचं, 18 बॉल 19 बनवायचे, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीपासून मात्र दबाव निर्माण केलाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, पकडतोय झेल. आणखी एका विकेटचं पतन. मॅच बनवला या ठिकाणी. एसटीचे धन्यवाद. तर हॅट्रिक करता 500चा कॅश प्राइज या ठिकाणी निश्चितच लागू झालाय. विलास वाडान दादांच्या माध्यमातून आणि तसंच आपण पाहिलं तर केबीएम सूटच्या माध्यमातून देखील 300, म्हणजेच हॅट्रिक या ठिकाणी जर पूर्ण केली तर 800 मिळाले जातील. हा 800 रुपयाचा बॉल आहे असं मला काही हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुषार चौधरी इन झालाय. दर्शनचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर टॉपे जरूर लागलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून थोडासा दूर चेंडू राहिला होता, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 धावेनं आता मात्र सुरुवात झाली आहे स्कोर वाढण्यासाठी, स्कोर चेस करण्यासाठी. 19 धावा पूर्ण करायचे. 18 बॉल मध्ये सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले तर अप्रतिम राहिले होते, परंतु यावेळेस 2 धावा आल्यात. यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला, पकडतोय झेल आणि समाप्त होतोय. तुषार चौधरी ह्याचा देखील खेळ आउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. म्हटलं गेलं ना, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असतील तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच संधी देतो ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते आणि ते या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय गोलंदाज दर्शन. काय जबरदस्त बॉलिंग केलंय आणि या ठिकाणी पाहिलं तर आणखी एका विकेटचं पतन झालंय. जणू काही हजेरी लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आई माऊली नागले टीमकडनं. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 2 धावा. क्रिकेट खेळून देशील तर करन मी तुझ्यावर प्यार. मला क्रिकेट खेळून देशील तर करन मी तुझ्यावर प्यार. क्रिकेट खेळून माका काढ जसर माझ्यासाठी. धन्यवाद. अडीच आयुष्यात कधीच
कोणाला कमी समजू नका, कारण सोनं जरी महाग असलं ना तरी मात्र त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं. या ठिकाणी असं वाटलं असेल निश्चितच आई माऊली नागले टीमला आपण 19 धावा सहजपणे चेस करू, परंतु या ठिकाणी पहिले दर्शनाला चांगली गोलंदाजी केली, गुच्छाने विकेट पकडले आणि पुन्हा एकदा मात्र दबाव मात्र या ठिकाणी निर्माण केला आहे. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 17. नंबर 2चा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नितेश टोकरे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिला तर कुंदन पास मारे. यावेळेस आपण हा बॉल पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. वापसी केले मित्र म्हणून या ठिकाणी पाणखंड स्फोट बी संघानं. सुरुवातीला काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स राहिला पहिल्या ओव्हरमध्ये दर्शन गोराडे या गोलंदाजाचा. 4 बाद, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि आता मात्र नितेश. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, परंतु चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव, टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. षटकार या ठिकाणी पेश केलाय. म्हटलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलता, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्कीच बदलते. पहिल्या ओव्हरमध्ये वेल बदलली होती, ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं, परंतु या ठिकाणी कुंदननं षटकार पेश केलाय आणि त्यांनी देखील आपल्या बाजूनं वेल बदलवल्या. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. नैनातून तलवार आहे ती फिरवली होती, परंतु वार होता होता राहिलाय. परंतु चांगला कमबॅक गोलंदाज नितेश टोकरेचा, कारण अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार जरूर आला होता. आता मात्र समीकरण राहिलंय 9 बॉल 11ची गरज. अजून सुद्धा दोन्ही टीमकडे सामना बॅलन्सिंग आहे, लढावं लागेल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं. आणखी एक डॉट बॉल. व्हॉट अ कमबॅक बाय मिस्टर नितेश टोकरे. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेली क्षमता या ठिकाणी सिद्ध करत असताना बॉलिंगच्या माध्यमातून आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला त्याच्याकडे आहे आणि तो सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पहिला बॅटची लिडिंग एज काम तमाम. कुंदन देखील आउट. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. म्हटलं जातं ना, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही आहे. या ठिकाणी आपण पहिला गोलंदाज कष्ट करताना जरूर दिसतोय, कारण अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक, एक मोठा कमबॅक केला या ठिकाणी. 7 बॉल 11ची गरज. न्यू बॅटर आपण पाहिला तर राहुल पाचमाच्या स्वरूपामध्ये आणि एक सफलता देखील प्राप्त केली. यशस्वी षटक निश्चितच्या स्वरूपामध्ये आणि एक सफलता देखील प्राप्त केली. यशस्वी षटक निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज नितेश टोकरेच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू नितेश टोकरेच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 11. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाहीये. चंद्र चंद्राच्या जागेवर चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेवर चमकत असतो. चंद्राने सूर्याशी कधी स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने देखील चंद्राशी बरोबरी करायची नाहीये. सूर्य पण चमकणार आहे आणि चंद्र पण चमकणार आहे, फक्त आपापली वेल यावी द्यावी लागते. बघूया आता या मॅच मध्ये
कोणाच्या बाजूनं योग्य वेळ आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश टोकरे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश अँड राहुल हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेशचा हा पहिला बॉल तेज तरार होता, समोरच्या दिशेने उडवला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर 6 रन षटकार. ए, सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. हाय नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. आहे नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपर. धन्यवाद. आणि जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये उंच उडी मारायची असेल ना तर मिळालेल्या योग्य वेळेवर तुम्हाला एक परफेक्ट झेप मात्र मारावी लागेल आणि ती झेप या ठिकाणी मारलाय. फलंदाज आपण पाहिला तर योगेशनं चेंडूला पाठवलाय लाईनच्या बाहेर सीमारेषा पार षटकाराकरिता आणि या षटकारानं जी हवा भरली होती सामन्यामध्ये ती हवा काढली गेली त्याने. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेने ते ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, चेंडूचे फेकी देखील चांगले आले होते, परंतु गोलंदाजाकडनं झाली थोडीशी मिस्टेक. चेंडू गॅदर करू शकला नाहीये आणि पुन्हा लगेच मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये बनवायचे 3 धावा. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आलाय डॉट. आता मात्र 3 चेंडू 3 धावा. बघूया आता मात्र कोणत्या टीमचा होते वावा. दोन्ही टीम आपण पाहिलं तर हार मानायला तयार नाहीयेत. कभी खुशी कभी गम असा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने पाणखंडा स्पोर्ट बी संघ तर दुसऱ्या बाजूने आई माऊली नागले. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ कमबॅक. हा आहे क्रिकेट. आता मात्र हृदयाचे ठोके हळूहळू धडधडायला लागले त्या ठिकाणी. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच थर्ड अंपायर ची मागणी केली. बॅटिंग करणाऱ्या टीमनं वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल, परंतु आउट अंपायरचा डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी, परंतु या ठिकाणी चेक केलं जाईल. यस, डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. आता मात्र 2 मध्ये 3 धावांची आवश्यकता. कोणती टीम या ठिकाणी जिंकणार, नागले की मग पाणखंडा? ओवला ते सातिवली हा प्रवास आहे पाणखंडा स्पोर्ट टीमचा, तर नागले ते सातिवली प्रवास आहे नागले टीमचा. यावेळेस आपण पाहिलं या ठिकाणी तर आणखी एक डॉट बॉल आलाय, म्हणजेच आता मात्र समीकरण वाढलं गेलंय. 1 बॉल आणि आता मात्र 3 ची गरज. धकधकवाला मुकाबला. 4 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी आपण पाहिले बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट्सच्या स्वरूपामध्ये पाहायला जरूर मिळाले. षटकाच्या पहिल्या बॉलवरती निश्चितच बॉलबाला राहिला होता राहुलचा, परंतु त्याच्यानंतर कल्पेश सांगतो मी देखील कमी नाहीये. चांगली वापसी त्याने देखील या ठिकाणी केली आहे. आता मात्र 1 बॉल आणि 3 ची गरज. धकधकवाला मुकाबला. प्रेक्षकांच्या मनामध्ये धडधड, खेळाडूंच्या मनामध्ये धडधड. अजून एक डॉट बॉल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला तर पाणखंडा स्पोर्ट बी संघ या ठिकाणी मोठा विजय प्राप्त करतायत. प्रेशर मध्ये अगदी शिटी वाजवले या ठिकाणी गोलंदाज कल्पेशनं. व्हॉट अ बॉलिंग बाय मिस्टर कल्पेश. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाला.
अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर आई माऊली नागले टीमच्या तोंडातून घास मात्र पुन्हा हिसकावून घेतलाय पाणखांडा स्पोर्ट बी संघानं. असा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला.